नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतीतज्ञ पंकज घेटे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत का केळी लागवड करत असताना आपल्याला मोस्टली केळीची लागवड ही दोन पद्धतीने म्हणजे मी ते सांगणार आहे का आपल्याला प्रोपोगेशन मेथड काय आहे, लागवड कशा पद्धतीने किंवा आपण कुठल्या पद्धतीने करू शकतो। तर केळी लागवडीमध्ये आपण प्रेफरली दोन पद्धती ह्या घेऊ शकतो। एक म्हणजे कंदाची लागवड आणि दुसरं म्हणजे टिश्यू कल्चर, जे का आपण बघू शकतो इथे टिश्यू कल्चरच्या रोपाची लागवड ह्या प्लॉटला होत आहे। तर याबद्दल मी सांगणार आहे का आपण जे काय लागवडीसाठी जे माध्यम वापरत आहोत तर ते अत्यंत महत्त्वाचं आहे। का मी सांगेल तुकाराम महाराजांच्या एका ओवीप्रमाणे का शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, ज्या पद्धतीने तुकाराम महाराजांची ओवी आहे खरोखरी अत्यंत महत्त्वाची आहे। का आपण लागवड करताना मोस्टली केळीमध्ये लागवड करत असताना केळीच्या जे काही आपण कंदाची लागवड करत असू किंवा टिश्यू कल्चरच्या ज्याला आपण उती संवर्धित रोपाची लागवड करत असू, तर याची निवड करताना आपण सर्वात महत्त्वाच्या काही गोष्टी बघितल्या पाहिजे। का जर का बघितलं शेतकरी बंधूंनो, तर आपण कंदाची निवड करत असताना आपण कंदा हा जवळपास 450 ते 500 ग्रॅमचा नारळाच्या उभट आकाराचा कंद आपण निवड केला पाहिजे। आणि जी बाग निरोगी आहे अशा बागेमधनंच आपण कंदाची काढणी केली पाहिजे लागवडीसाठी। आणि ज्या केळीच्या झाडापासनं आपल्याला चांगला घड मिळत आहे किंवा एक आपण अशा ऑब्झर्वेशन केलं पाहिजे की जिथून आपल्याला कंदाची लागवड करायची आहे त्याच झाडांना टॅगिंग करून आपण कंदाची काढणी केली पाहिजे। हे झालं एक कंदाचं, कारण आपल्याला संपूर्ण 1 वर्षापर्यंत त्या पिकावरती आपलं सर्व आर्थिक जे गणित आहे ते गणित अवलंबून असतं। त्यासाठी मी आवर्जून ह्या दोन गोष्टी आपणासमोर सांगणार आहे। त्यानंतर येतं टिश्यू कल्चर, ज्याला आपण उती संवर्धित रोपं म्हणतो। तर हे उती संवर्धित टिश्यू कल्चर रोप आहेत। तर वेगवेगळ्या कंपन्यांचे मार्केटला रोपं आलेले आहेत। तर हे असं टिश्यू कल्चरचं रोप येतं। तर आपण त्याची लागवड टिश्यू कल्चरची उती संवर्धित रोपाची लागवड आपण करू शकतो। तर अजून सांगेल का शेतकरी बंधूंनो, केळीमध्ये लागवड करत असताना कुठेही कोणावरती डिपेंड राहू नका। कारण कंदाची लागवड असेल तर मोस्टली शेतकरी आपण म्हणतो की त्या प्लॉटमधनं आपल्याला कंद घ्यायचा आहे किंवा तिथून आपल्याला कंद आणायचा आहे। तर मी सांगेल का आधी आपण त्या प्लॉट बघून घ्यायचा आहे। प्लॉट बघितल्यानंतर जे काही कंद काढायचा आहे तर चांगल्याच निरोगी बागेतनं आपल्याला कंद हा घ्यायचा आहे। यासाठी मी आवर्जून सांगेल का इथे आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे इथे केळाची टिश्यू कल्चरच्या लागणही सुरू आहे। आणि लागवड करतानाही काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे का टिश्यू कल्चरच्या रोपामध्ये, का हा जो बॉल आहे सांगेल का मटका कुल्फी सारखा हा प्रकार आहे। आपण बऱ्याच वेळेस बघतो का हा जो बॉल आहे हा आपल्याला फुटू द्यायचा नाहीये। हा अलगद ज्यावेळेस आपण टिश्यू कल्चरचे रोपं आपल्याजवळ येतात कंपनीमधनं, तर त्यावेळेस आपल्याला इथे पाणी जास्त मारायचं नाहीये। कारण पाणी जास्त मारल्यामुळे हे गच ओलं होतं आणि आपल्याला हा अलगद जो बॉल आहे तो असा हातामध्ये येत नाही। त्यावेळेस याला अलगद घ्यायचा आहे, खड्डा खोदलेला असतो आणि त्या खड्ड्यामध्ये आपल्याला याची लागवड करायची आहे। तर ह्या अशा पद्धतीने आज आपण टिश्यू कल्चर आणि कंदाची या दोन गोष्टी बघितल्या। अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला आपण शेतकरी बंधूंना सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा। शेतीतज्ञ पंकज घेटे, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान जय किसान।